हॅलो मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी सुशीला. तुम्हाला माहितीच आहे आपलं शिलाई कोर्स हे मराठी पण चॅनल आहे आणि आपले हे ब्लॉगचं पण याच्यावरती पण बऱ्याच ताईंना डेली रुटीनचे व्हिडिओ बघायचे असतात. त्याच्यामुळे ह्या आपल्या ब्लॉगच्या ह्या चॅनलमध्ये पण मी डेली रुटीनचे व्हिडिओ टाकते. रोज नाही टाकत परंतु टाकण्याचा प्रयत्न करते. तर बघा आज ऑलरेडी म्हणजे वेळ कसा मिळाला आहे की ब्लाऊज कट करते. मी आज सकाळीपासून लाईट नव्हती. तर ऍक्च्युली आज आणि उद्या लाईट नसणार आहे असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे आज क्लास झालेला नाही कारण लाईट नसल्यामुळे वायफायची रेंज पण नसते आणि ऑनलाईन क्लास लाईट नसल्यावरती घेताच येत नाही. तर हा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे आज क्लास बंद होता. त्याच्यामुळे मग मी आज काय केलं, ह्या ठिकाणी दुपारनंतर ऍक्च्युली गरम पण होत होतं खूप. त्याच्यामुळे मी दुपारनंतर ब्लाऊज कट केले. तर ह्या ठिकाणी 2 ब्लाऊज मी ह्या ठिकाणी पुन्हा कटिंगला घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही सर्व बघत असतील हे पण ब्लाऊज मी कट करून ठेवलेले आहेत. तर साधारणतः ह्या ठिकाणी भरपूर सारे ब्लाऊज कट केले. तर हे बघा ह्या ठिकाणी मी 2 ब्लाऊज हे कट केलेले आहेत. ओके, हा मापाचा ब्लाऊज आहे. तर याच्यावरतीच फिटिंग करायची. हे 2 ब्लाऊज कट केलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा हे ऍक्च्युली हे 4 ब्लाऊज आहेत. मी अशा पद्धतीने घडी करून बांधून नाही ठेवत. तर हे ओपनच आहेत. हे बघा तुम्हाला इथे कलर पण लगेच दिसत असतील अशा पद्धतीने. तर हे आपले 4 कलर आहेत. तर 4ही कलरचे आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे आपण दुसऱ्या ताईकडे ब्लाऊज शिवायला दिलेले होते. तर हे 3 ब्लाऊज शिवून आलेले आहेत. अजून 2 यायचे बाकी आहेत. त्याला पायपिंग करायची बाकी आहे, डोरी पायपिंग करायची म्हणून ते मी करणार आहे. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज शिवून आलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 ब्लाऊज आहेत कट केलेले. हे पण आजच मी कट केले. तर हे 3 ब्लाऊज कट केलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ह्याच कस्टमरचं हे आरीवर्कचं ब्लाऊज आहे. तर याचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्या बरोबर मी आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती शेअर करणार आहे. बरेच आता जे ब्लाऊज असतात त्याच्यामध्ये आरीवर्कचे ब्लाऊज निघतात. तर ह्या ठिकाणी मी ओपन करून दाखवते. ओके, अशा पद्धतीने खूप सुंदर ब्लाऊज आहे. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही 5,000च्या साडीवरचा आरीवर्कचा ब्लाऊज तुम्ही ह्या ठिकाणी रेडीमेड आलेला आहे बघा. तर अशा पद्धतीने जर साडीलाच ह्या पद्धतीने वर्क येत असेल तर आपल्याला ती साडी खूप परवडते. तर ह्या कस्टमरला खूप साडी परवडलेली ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हे आरीवर्कचं ब्लाऊज आहे. याचं कटिंग मी अजून केलेलं नाहीये, करणार होते परंतु मी शिलाई कोर्स या चॅनलवरती याचं डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार आहे म्हणून मी हा तसाच ठेवलेला आहे. तर ह्या ठिकाणी खूप छान असं वर्क दिलेलं आहे. त्याच्यानंतर हाताला पण ह्या ठिकाणी वर्क केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता हे हाताचं वर्क आहे. तर ह्या पद्धतीने आपण हे ब्लाऊजचं टिचिंग करणार आहोत. तर हे मी आता सध्या ठेवून देते. तर तुम्हाला सुद्धा डिटेलमध्ये याचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या शिलाई कोर्स मराठी ह्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ब्लॉगच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर हे पण सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या आता कंटिन्यू आधी मध्यंतरी थोडासा अंतर पडला होता कारण आपले ऑनलाईन क्लासेस चालू होते आणि आता सुद्धा चालू आहेत. बोटनेक ब्लाऊज आपली बॅच चालू झालेली आहे. तर ती ऍक्च्युली आता आपले 15-16 दिवस झालेले आहेत बोटनेक ब्लाऊजचे क्लास सुरू होऊन. तर बेसिक पुन्हा चालू होणार आहेत, बोटनेक पण परत पुन्हा चालू होणार आहेत. तर त्याच्यासाठी जर ज्या ताईंना तुम्हाला अशा पद्धतीने घरात बसून जर शिलाई काम करायचं असेल, घरात स्वतःला 2 पैसे कमवायचे असतील तर तुम्ही सुद्धा ज्या ताईंना थोडंसं कॉन्फिडन्स कमी असेल किंवा तुम्हाला पेपर कटिंग परफेक्ट अशी येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बघा. त्याच्यावरती भरपूर सारे अजून टाकायचे बाकी आहेत ब्लाऊज. ज्या ताईंनी क्लासेस लावलेले आहेत त्यांनी परफेक्ट असे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि ह्या क्लासेसमध्ये माझ्या मी अगदी डिटेलमध्ये जसा तुमचा बॅक साईडचा गळा असेल त्याच्यानुसार मी कटिंग शिकवते. जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते सुद्धा मी ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकवत असते. तर तुम्हाला जर परफेक्ट कटिंग शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला भेट पण द्या आणि तुम्ही जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी तो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. ज्या वेळेस पुढची बॅच चालू होईल त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन क्लासेस लावू शकता. ओके, आता लगेच जस्ट चालू नाही होणार. आता आपली जी आहे ती बोटनेक ब्लाऊजचे क्लास चालू म्हणजे आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपली ही बॅच संपल्यानंतर पुन्हा बॅचेस चालू होणार आहेत. त्यावेळेस तुम्ही क्लास लावू शकता. अगदी आपला चार्जेस पण खूप जास्त नाहीये, त्याच्यानुसार तुम्ही क्लासेस करू शकता. ह्या ठिकाणी आता पुन्हा अजून 2 ब्लाऊज मी ह्या ठिकाणी कट करते. बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हे 2 ब्लाऊज पुन्हा आपल्याला कट करायचे आहेत. आणि त्याचं कटिंग हे बघा एकाच कस्टमरचे असल्यामुळे मी एकावर एक ब्लाऊज पीस हा ठेवून घेतलेला आहे. त्याचं ह्या ठिकाणी पेपर कटिंग सुद्धा मी करून घेतलेलं आहे. हे बघा आधी मी पेपर कटिंग करते मग कस्टमरचं ब्लाऊज हे कट करते. आता सपोज कधी कधी काय होतं आपण ऍडजस्टमेंट करतो. एखादा 36 साईजचं ब्लाऊज मी 36 साईजचा एखादा कस्टमर आला की त्यालाच मी यूज करते. असं करत नाही, मी वेगळं मेजरमेंट काढते. का काढते
कारण जरी 36 साईजचा आहे परंतु माझा नेक हा डीप आहे, त्यांचा कमी आहे, जसं की 7-8चा असेल किंवा 9चा असेल, मला 12चा गळा पाहिजे असेल, अशा वेळेस तो पेपर पॅटर्न ह्या ठिकाणी चालत नाही. डीप गळ्याचं कटिंग करायचं असेल त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, डीप म्हणजे अतिशय जास्त डीप असेल त्याला. कॉमन असेल त्यावेळेस तुम्ही थोडंफार ऍडजस्ट करू शकता. ज्या ताईंना ऑलरेडी पेपर ऍडजस्ट करता येत असेल आणि कस्टमरचे ब्लाऊज ठेवून, तर त्या ताईंना कटिंग करायला काहीच हरकत नाही. परंतु ज्यांना ऍडजस्टमेंट करता येत नसेल तर त्यांनी सरळ पेपर कटिंग शिकावं आणि परफेक्ट ब्लाऊज कटिंग करावं. तिथे कुठेही न घाबरता तुमचे ब्लाऊज कुठेच चुकत नाही, कस्टमरच्या इकडेच्या तिकडे ब्लाऊज होत नाही. ह्या पद्धतीने मी इथे पेपर कटिंग करून मग ह्या ठिकाणी काय करते, ब्लाऊज हे कट करायचं असते. पेपर कटिंग खूप सारे केलेले आहेत, एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. ऍक्च्युली थोडासा वेळ कमी मिळतो त्याच्यामुळे. तर ह्या ठिकाणी आता आपण हे ब्लाऊज हे संपूर्ण कटिंग करून घेणार आहोत. मी मार्किंग करून घेतलेले आहे. चला म्हटलं लाईट नसल्यामुळे मी तुमच्या बरोबर म्हटलं व्हिडिओ बनवते. आता जस्ट लाईट आलेली आहे. तर ह्या पद्धतीने आता आपण हे पूर्ण ब्लाऊज कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर 2 साडींना मी या ठिकाणी काय केलंय, पिको पण केलेलं आहे. ऍक्च्युली मी पिको जास्त करत नाही, परंतु तरी सुद्धा आपण या ठिकाणी पिको करून घेतलेले आहे. हे बघा, ह्या पद्धतीने कटोरी कट करून घेतलेली. त्याच्यानंतर आता या ठिकाणी ना स्लीव्ज आहे ना माझी, एका ब्लाऊजची लॉंग स्लीव्ज आहे आणि एका बाईची शॉर्ट स्लीव्ज आहे, म्हणून ह्या ठिकाणी पिनअप काढून घेणार आहे. जो पिंक कलरचा ब्लाऊज आहे त्याचा आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी स्लीव्ज नाही कट करायची, त्याची लॉंग स्लीव्ज असल्यामुळे ती आपण नंतर कट करणार आहोत. अशा पद्धतीने एकाच याच्यावरती ठेवून सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं अस्तर हे इकडच्या तिकडे होणार नाही. या पद्धतीने थोडक्यात मी कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर अस्तरवरती फायनली आपण कट करून घेणार आहोत. लग्नांचा सीझन चालू असल्यामुळे खूप सारे ह्या ठिकाणी ब्लाउजांची गर्दी आहे. तर बऱ्याच ताई विचारतात, ताई तुम्ही शिलाई किती घेता? तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की मी ब्लाऊजची शिलाई किती घेते. प्रत्येकाच्या एरियानुसार आपली शिलाई ही ठरत असते, त्याच्यामुळे कुणाकडे किती शिलाई आहे हे त्यांच्या एरियावरती डिपेंड करतं आणि आपल्या कामावरती पण डिपेंड असतं, म्हणजे आपण किती काम चांगलं करतो त्याच्यावरती पण डिपेंड असतं. या पद्धतीने आता आपण सर्वच ह्या ठिकाणी कटिंग करून घेणार आहोत. हॅलो, हा बोला की ताई. आता या ठिकाणी फोन आल्यानंतर क्लासमधच्या ताईंचा फोन आहे, त्याच्यामुळे फोनवरती बोलता बोलता या ठिकाणी दोन्ही पण जे आपण अस्तर कट केलेले होते ते दोन्ही ब्लाऊज या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर एक ब्लाऊज आपला लॉंग स्लीव्हचा आहे आणि एक शॉर्ट स्लीव्हचा आहे, त्याचे वेगवेगळे कटिंग करून घेतल्यानंतर ब्लाऊज पीसावरती या ठिकाणी मी कट करून घेते. कारण फोनमध्ये बोलत बसलं, काम पण नाही केलं तर पूर्ण वेळ आपला हा वाया जाणार आहे. या ठिकाणी एकाच 2-2 काम या ठिकाणी मी अशा पद्धतीने कस्टमरचे ब्लाऊज कटिंग किंवा टीचिंग या पद्धतीने करते. आणि क्लासच्या ताईंचे पण जे फोन असतात ते पण मी या ठिकाणी अटेंड करते. अशा पद्धती म्हणजे त्यांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, आपलं पण काम या ठिकाणी होतं. अशा पद्धतीने आता ब्लाऊज पूर्ण मी या ठिकाणी कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर लगेचच दुसरा ब्लाऊज या ठिकाणी कटिंगला घेणार आहे. तर हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे, तो हा पण आपल्याला लॉंग स्लीव्हचा कट करायचा आहे. तर हा पण या ठिकाणी मी कट करून घेते आणि आपल्याला हे टोटल ब्लाऊज 2-3 दिवसात टीचिंग करायचे, म्हणजे 2 दिवसात तरी आपले 2 किंवा 3 दिवसात टीचिंग व्हायला पाहिजे. ऍक्च्युली 2 दिवसात केलं असतं, परंतु आपले ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे बराच वेळ आपल्या क्लासेसमध्ये जातो दुपारनंतर आणि पुन्हा मग घरातली कामं असतात. अशा पद्धतीने अजून ब्लाऊज कट करायचे आहेत.
याच्यातला अरीवर्कचा जो ब्लाऊज आहे तो मी दाखवलेला, तो तुम्हाला शिलाई कोर्स या चॅनलवरती त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मिळणार आहे, कारण मी बनवणार आहे. आता बरेच असे ब्लाऊज निघाले की त्याचा गळा कसा कट करायचा किंवा कसं कटिंग करायचं, टिचिंग कसं करायचं, याच्या भरपूर साऱ्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. तर लवकरच व्हिडिओ तो येणार आहे. ओके, तर ज्यावेळेस कटिंग टिचिंग म्हणून तो मी कटच केलेला नाही, त्या कस्टमरचे दुसरे ब्लाऊज कट केलेले आहेत आणि तो कट करायचा बाकी आहे. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते, त्याच्यावरती बघा. आता हा पण ब्लाऊज मी या ठिकाणी कट करून घेते, त्याच्यानंतर आपल्याला हे ब्लाऊज नंतर टिचिंगला सुरुवात करायची आहे. आता ह्या ठिकाणी आपल्या अशा पद्धतीने 2 ब्लाऊज ह्या ठिकाणी टीचिंग करून झालेले आहेत. ऍक्च्युली ह्या ठिकाणी फोनवरती बोलत होती, क्लासमधच्या ताईंचे फोन होते. तर काही प्रश्न असतील, जसं की तुम्हाला क्लास लावल्यानंतर जे काही प्रश्न पडत असतील, तर त्याच्यावरती सुद्धा नंतर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता, की ताई मला इथे समजलं नाही किंवा हा प्रॉब्लेम आलेला आहे, तर तुम्ही तो सांगा मला. तर त्यावेळेस सुद्धा कॉल हा रिसीव्ह केला जातो. मी ह्या ठिकाणी आता क्लासमधच्या ताईंचाच कॉल रिसीव्ह केला होता आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट म्हणजे बोलून घेतलं. त्यांचे जे प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर बऱ्याच वेळा तुम्ही कुठे क्लासेस केला तर नंतर कॉल हा रिसीव्ह केला जात नाही, परंतु मी कॉल रिसीव्ह करून तुमचं प्रश्नाचं उत्तर पण देते ह्या ठिकाणी. म्हणजे जेणेकरून मेसेजद्वारे जे प्रश्न सॉल्व्ह होत नाही ते आपले मेसेज कॉल करून सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी मी बरेच असे प्रश्न आहेत ते विचारल्यानंतर मी कॉल रिसीव्ह करते आणि ते सांगत असते. तुम्हाला एवढी पण सुविधा करून दिली जाते. त्याच्यानंतर जे ऑनलाईन क्लासेस असते त्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ हा अगदी छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवला जाते. कुठेच असं कटकुट केला जात नाही. अगदी जसाचा तसा डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. आणि ते बघून सुद्धा आता बऱ्याच ताई रेकॉर्डिंग व्हिडिओ घेऊन आणि क्लास करतात. तर त्यांना सुद्धा ब्लाऊज हे अगदी परफेक्ट येतात फिटिंगमध्ये, जर तुम्ही योग्य पद्धतीने प्रॅक्टिस केली तर. शिलाई कामामध्ये थोडासा संयम ठेवावा लागतो, प्रॅक्टिस जास्त करावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज हे आपोआप नंतर परफेक्ट यायला सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर अशा पद्धतीने आजचं आपलं हे रुटीन होतं. आता आपण ब्लाऊज हे टीचिंगला घेणार आहोत. लाईट आलेली आहे, तर चला थोडंसं चहा पाणी फ्रेश होऊया आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊज टीचिंगला ह्या ठिकाणी घेणार आहोत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.